उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे भाजपाचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम प्रचारासाठी कुर्ल्यामध्ये आले। प्रथम त्यांनी प्रचाराची सुरुवात श्री खंडोबाच्या दर्शनाने केली। त्यानंतर श्री कृष्ण चौक, मॅच फॅक्टरी लाईन ते श्री सर्वेश्वर मंदिर, भारत नाका परिसरात प्रचार करत श्री जागृत विनायक मंदिरामध्ये त्यांनी प्रचाराची सांगता केली। यावेळी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी कुर्ला परिसरामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केल्याचं दिसून आलं। मात्र मतांचा जोगवा मागायला आलेले उज्ज्वल निकमांच्या पदरात मतांचे दान मतदार राजा किती टाकतो हे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर म्हणजेच 4 जून नंतर स्पष्ट दिसून येईल। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।